विक्षेप करणं हा दोष आहे. असो, आता लागून या पाया विनवितो तुम्हाला, करीना टाळी बोला मुखी नाम, सर्वांनी हात मोकळे करा. एकदा हाताने टाळी वाजवा, मुखानं नाम विजर करा. कारण आजचा दिवस गेल्यानंतर पुढच्या वर्षीच तुमची आपली भेट होईल. पुढे कोणी सांगतं नाही, सांगत ना आपण राहतो की नाही रात टाळी वाजवायला. इच्छा असते की आपण पुढच्या वर्षी, पण आपला काय भरोसा आहे? अहो, मी इथून जळगाव पर्यंत जातो की नाही जात याचा विश्वास नाही, भरोसा नाही. तुमचा घरापर्यंत जाता की नाही जात याचा विश्वास नाही, भरोसा नाही. म्हणून आहे त्या क्षणाला, त्या परिस्थितीमध्ये आनंद घ्यायचा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखी नाम, जय जय ठोपार पंढरीनाथ भगवान, रामेश्वर भगवान की, रामभक्त हनुमान की, विश्वनाथ बाबा की, विठ्ठल बाबा की, सद्गुरु महाराज की, सब साधु संतन की. आता आपल्याला भगवंताचं चरित्र पाहायचं. महाराज, चरित्राचं वर्णन करून फायदा काय हो? तुम्ही काय सांगणार आहे? भगवंतानं अशा खोड्या केल्या, अशा चोऱ्या केल्या, असं केलं तसं केलं. भगवंताचा याचा बेनिफिट काय, फायदा काय? वसुदेव कथा प्रश्न पुंस्रांश्रीन पुनातिहि, वक्तारम पृच्छकम स्तोत्रस्तत्पाद सलिलम यथा. त्या भगवंताचं चरित्र ऐकणारा आणि सांगणारा सर्वांचा उद्धार होतो. कसा करील तो प्रश्न, सांगेल तो कथा, श्रवण करिता उद्धरती, श्रवण करिता उद्धरती. भागीरथीमध्ये स्नान केलं की पूर्वजांचा उद्धार होतो, श्रवण करणाऱ्यांचा उद्धार होतो आणि सहज त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते. या ठिकाणी पुतना पै पान शोषण हे कथा करिता श्रवण, सोड पानादी दोष दारूने निघून जाते. जे मद्यपानाचे दोष आहे, 5 महापाप आहे. ब्रह्महत्या सुरापानम गुरुवांगनागमहा, हे महादोष आहे, महापाप आहे. तर याच्यातलं जे गुरुगमनाचं पाप आहे ते श्रीकृष्णाची व्यभिचार वर्तता, भगवंताची व्यभिचार कथा जी आहे, गोपींबरोबर केलेली क्रीडा हे वर्णन केल्यानंतर परश्रीगमनाचं पाप याच्यातून निवृत्ती होते. पुतना पै पान हे जर आपण चरित्र कथन केलं तर आपण
दारू पिण्याच्या दोषातून त्या पापातून मुक्त होतो आणि भगवंताची कीर्ती जर आवडीनं आपण ऐकली गायली तर आपल्याला साहित्य मुक्तीची प्राप्ती होते। याच्यासाठी ही भगवंताची कथा भगवंताचं चरित्र ऐकायचं आहे आणि ते सर्वांना सुखरूप आहे। दिन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा तानुभव सागरीचे उच्च नीच अधिकारी। या दिन आणि दुर्बळाला एकच ही भवसागरातून तारून नेणारं साधन जर काय आहे तर भगवंताची हरीची कथा आहे। आणि भगवंताची कथा कोणती करायची तर रांग तिरंगणू चोरीत लोणी जाऊनी धरती गवळणी बांधती चरणी देती गाराणी यशोदे साधनी। त्या भगवंतानं जे रांगत असताना येत असे चरित्र रांगता गोधने राखिताये। रांगत असताना गाय राखत असताना जे चरित्र केलं त्याचं वर्णन करायचं आहे। भगवंत अवताराला यायच्या अगोदरच भगवंताचं चरित्र सुरू झालं। आपण भस्मात गेल्यानंतर आपलं चरित्र सुरू होतं। असा होता मेला पण रामेश्वर मंदिराची पायरी चढला हे आपलं चरित्र। पण त्या भगवंतानं अवताराला येण्याच्या अगोदर पासून चरित्र सुरू झालं। लहानशा बाळानं आकाशवाणीद्वारे काय आपल्या बाबांना काय सांगावं की बाबा मी जन्माला आलो, तुमची इच्छा होती तुम्ही मला पुत्र प्राप्त व्हा म्हणून तपश्चर्या केली, तुम्हाला मी वर दिला होता आलो, पण आता माझ्या स्वरूपाचं ध्यान करा आणि मला इथे ठेवू नका। मला काय करा नंदाच्या घराला मजनी गोकुळाला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया भजरीचे देवी भजरिये नंदाच्या घराला मजनी गोकुळाला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला। बाबा मला नंदाच्या घराला घेऊन जा। उपजलेला मुलगा भाषा बोलतो का, पण यांनी चरित्र केलं चमत्कार। बाबा मला नंदाच्या घरी घेऊन जा म्हणे। पायात बेड्या आहे, हातात बेड्या आहे, कारागृहामध्ये आहे, मोठमोठे पहारी करी, मोठ्या मोठ्या मिशावाले, मोठ्या मोठ्या तोंडावाले तिथे बुबे आहे, हातात हत्यार घेऊन मी कसा जाऊ। भगवंत म्हणतात तुम्ही घ्या तर खरं। भगवंतानं आज्ञा केली, वसुदेवांनी पाठीत घातलं आणि नंदाच्या घराला घेऊन गेले। तिथून माया घेऊन आले। माया आल्याबरोबर रडायला लागली। कंसाला माहीत पडलं, कंसानं हातात धरलं मायेला आणि आपटण्याचा मारण्याचा प्रयत्न केला। त्या माया आकाशात जाऊन आकाशवाणी केली की अरे मला काय मारतो, तुझं लागी वरी तुझं लागी वरी तुझं लागी वरी उपजला मला दे। अरे मला काय मारतो, तुला मारणारा तर सुखरूप जन्माला आला आहे तो वारतोय। हे ऐकलं आता काय करावं, काय करावं, कसा माझा वैरी वारतोय, कसा तो सुखरूप आहे, माझ्या या मायेच्या अगोदर कसा उपजला, कुठे आहे, चिंता लागली। काय करावं काय करावं। आणि पुतणीनं पहिला विळा उचलला आणि स्तनाला स्तनपान लावून विष भरून
आणि स्तनपान करण्याच्या निमित्तानं सुंदर रूप घेऊन ती गोकुळामध्ये गेली आणि लहान बालकांना स्तनाला लावून मारायला लागली. भगवंताजवळ गेली, नंदाच्या वाड्याला गेली. भगवंताला तिनं जवळ घेतलं, भगवंतानं डोळे लावले आणि भगवंतानं त्या पुतणीनं ज्या वेळेस त्यांना छातीला लावलं तर भगवंत विचार करतात की ही पुतना मला आईच्या रूपानं छातीला लावते, स्तनपान करते, मारण्याच्या हेतून का होईना, पण हिनं आईचं पात्र निभावलं, म्हणून हिला कोणती गती द्यावी डोळे लावून विचार केलं आणि मग त्यांनी ठरवलं का हिला सायुज्य मुक्ती द्यावी, जी संकादिकाच्या आणि माने सायुज्य सौरसुद्धीला पुतणे जे विषाचे स्तनपाने मारू आली, ती विषानं मारण्यासाठी आली, पण भगवंतानं करुणा निदान भगवंतानं तिला सायुज्य मुक्ती दिली. हे पहिलं चरित्र भगवंताचं झालं. विठ्ठल विठ्ठल. ही बातमी कंसाला कळाली की पुतना मारल्या गेली. काय करावं काय करावं चिंतामध्ये होते, डोक्याला हात लावून बसलेले होते. समोरून एक महाबळ नावाचा दैत्य येत होता. त्यानं महाराजांना नमस्कार केला. महाराज, आपली तब्येत तर बरी आहे, तुम्ही डोक्याला हात लावून बसले, एवढे चिंतातूर झाले, तुमचा चेहरा उदास आहे, काय झालं? तेव्हा कंसानं सांगितलं की माझा वैरी आणि वाढतोय सुखानं. आकाशवाणीनं असं सांगितलं की 8वा हा जो देवकीचा मुलगा येणार आहे, याच्या हातानं मला मृत्यू येणार आहे, हा माझा काळ आहे, त्याला कसं मारावं? महाबळ भट म्हणाला, दैत्य म्हणाला की मी बामना स्वरूप घेतो. आणि त्या महाबळ दैत्यानं नकली बामनाचं का होईना पण रूप घेतलं आणि नकली बामनाचं रूप घेतलं म्हणून वाचला महाराष्ट्र. म्हणून मी लोकांना म्हणतो, बाबा तुमच्या मनात खाण्याची इच्छा आहे ना तरी खात जा, पण कमीत कमी गण लोक लावून जात जा, म्हणजे खाटकी तुम्हाला म्हणेल महाराज इकडे या, म्हणजे तुम्हाला चांगले 2 खेटर मारल्यासारखं होईल की आपण माग घातली आहे, गंध लावलेला आहे. आणि कसं जावं या ठिकाणी? त्या महाबळ भटानं बामनाचं रूप घेतलं, एक टांगी धोतर नेसली, काष्टा नेसलं, गळ्यात दानवं टाकलं, पासोडी घेतली, त्याच्यामध्ये पंचांग घेतलं, मोठे 12 ठिकाणी मुद्रा लावल्या, कानाला मुद्रा, गालाला मुद्रा, कपाळाला मुद्रा, बंबीला, हाताला सर्व दूर, आणि गोकुळामध्ये गेला. नंदाच्या अंगणात गेला. एका दासीनं पाहिलं, कोणीतरी ब्राह्मण आहे, चांगला विद्वान दिसतो, कारण जे नकली असताना ते जास्त डेकोरेशन करतात, जे असली आहे ते जास्त चमकत नाही. असली सोनं चमकते का? नकली आणा तुम्ही ते इतकं झकझक झकझक करता. जे असली महाराज आहे ते जास्त डेकोरेशन दाखवत नाही, जे नकली आहे ते असे माळा गळ्या कपड्याच्या बाहेर काढतात. महाराज माळा काढतील, गण लावतील, इथे चंदन लावतील, मला टीका नाही करायची, ते सर्वच तसे असे नाही, पण नकली जास्त शोभून दिसते. हा ब्राह्मण नकली असल्यामुळे लोकांचं मन आकर्षित झालं. ओळख गेली ती सखी, अगं यशोदे असा ब्राह्मण आहे, मोठ्या मोठ्या मुद्रा लावलेल्या आहे, मोठं जानव गळ्यात आहे, गोरा पान आहे आणि पंचांग आहे वाटतं त्याच्या हातात. आपल्या कानाचं कृष्णाचं भविष्य पाहावं, कारण कालच्या दिवशी आता मगाशी परवाला ती बाई आली आणि राक्षसींचं रूप घेतलं ना आपल्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला, पण आपलं काहीतरी नशीब की त्या लहानशा बाळानं त्याला कसं मारलं, ती कशी मेली काही कळालंच नाही. हा बोलवा यशोदाने बोलवलं. आता बोलवल्यानंतर मग काय, महाराज आले तर महाराजांचा थाट काय, महाराज लोकांचा भला थाट राहतो. हे लोक आम्हाला इतके बिघडवता ना, आम्ही घरी गेल्यानंतर 8 दिवसापर्यंत आम्हाला घरचं जेवणच गोड वाटत नाही. कारण कीर्तनाला बाहेर गेले की लोक बसायला पाठ, पाटाला पाठ, ताटाला पाठ, अगरबत्त्याचा घमघमाट, रांगोळ्या काय, तिकडून आमटी काय, वरण काय, कढी काय, पुरण, अनेक प्रकारचे पदार्थ. त्या महाबळ भटाला सुद्धा बसण्यासाठी पाठ, समोर पाठ, पंचांगावर बाबा जय हरी नमस्कार, सर्वांनी नमस्कार केला. म्हणे काय? म्हणे बाळाचं भविष्य पाहायचं आहे. म्हणे कधी झाला बाळाचा जन्म? कुंडली काढायची सांगा तुम्ही. म्हणे बुधवार दिवस होता, अष्टमीची रात्र होती. हो
अष्टमीची रात्र, बुधवार दिवस. अरा म्हणे काय झालं बाबा, सांगू तर कसं सांगू. या मुलाचे लक्षण काही चांगले नाही. हा मूळ नक्षत्रावरती जन्माला आला, हा मायबापांना अजिबात सुख देणार नाही. त्यानं काही चुकीचं नाही सांगलं. तो भगवंत जन्माला आला तर कारागृहातच पडले ना बिचारे 11 वर्षापर्यंत मायबाप. हा याच्या संपूर्ण कुळाचा नाश करेल म्हणे. महाराज याच्यासाठी काही शांती गिनती काही सांगा ना. म्हणे शांती एकच आहे, 5-6 फूट खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये याला गाडून द्यायचं. अहो म्हणे महाराज परवा दिवशी गर्गाचार्य आले. त्यांनी सांगितलं की हा भगवान नारायणाचा अवतार आहे, हा आपल्या भक्तांना सुख देईल, हा भला मोठा राजा होईल. चांगले लक्षण सांगितले, तुम्ही असं काय म्हणता. गर्गाचार्य, त्या गर्गाचार्याला काय येतं, भगवंताबद्दल बोलले, तोपर्यंत भगवंताला त्याचा काहीच राग आला नाही. पण गर्गाचार्यांबद्दल अपशब्द बोलला आणि तेव्हा भगवंताला राग आला की मी माझ्याबद्दल बोललं तर मी तर सहन करतो, पण माझ्या भक्तांबद्दल जर कोणी अपशब्द बोलला तर मला सहन होत नाही. तुम्ही मायला काही सांगून द्या, माय ऐकून गेले चोट, पण तिच्या पोराला नाव ठेवा तुम्ही, ती ऐकणार नाही. आणि तिचा पोरगा शेंबडा बी राहिला आणि त्याला काखेत घ्या, काय दिसतो माय सोन्यासारखा, काय दिला देवानं जसा दत्तात्रय भगवान. ती माय म्हणते ये बहीणच्या हाती काय तसा भगवंतही खुश होतो, कारण संत आहे, भगवंताचे लेकर आहे. गर्गाचार्यांचा अपमान केला, गर्गाचार्यांबद्दल बोलायला लागले आणि भगवंतांनी त्या पाटांना आज्ञा केली की पाटांनो जरा याला आपली दक्षिणा द्या. जो बसलेला पाठ होता त्यानं उसळी मारली, समोरच्या पाटानं उसळी मारली, तोंड फुटलं, नाक फुटलं आणि हा पळायला लागल्या. बाजा आडव्या झाल्या, खाटा आडव्या झाल्या, मुसळ आलं, लाटणं आलं, पोळपाट आलं. त्याचे हाल काय झाले नामदेव. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, पंचांग फाटलं आणि धोतर गळालं. तसा चालला पळत गेला कंसाजवळ. कंस म्हणाला आला का माझ्या वैऱ्याला मारून. महाराज माझं काहीतरी भाग्य, नकली ब्राह्मणाचं का रूप होईना. त्या भगवंतानं जाता तर सांगलं की रे तू ब्राह्मणाचं रूप घेतलं म्हणून तुला मी जीवदान देतो, नाही तर तुला मारून टाकला असता. पण तू खोटं खोटं का होईना जानवं घातलं, अष्टगण लावला आणि म्हणून तुला जीवदान देतो. भगवंतानं जीवदान दिलं, मी वापस आलो. म्हणे देवा कंसा तुमचा वैरी काही साधा सुद्धा नाही, त्याची सत्ता जणांवर चालते. मुसळ काय, लाटणं काय, पोळपाट काय, खाटा काय, बाजा काय, सर्व त्याचं सैन्य आहे. कसा तरी आलो मी. हे पा माझे हात तुटले, हे पाय, हे डोकं सर्व दाखवलं. कंसानं एक एक करता करता अनेक राक्षस पाठवले. का ग मगरिठा मारिला बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. अनेक राक्षसांना मारलं. आता भगवंतानं अवतार तर धर्माचं रक्षण करण्यासाठी घेतला होता, दुष्टांचा नाश करण्यासाठी घेतला होता, पण त्याचबरोबर आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी घेतला होता. भगवंतानं पाहिलंय की मी गोकुळात आलो आणि हे माझे भक्त, या ज्या स्त्रिया आहेत या सामान्य स्त्रिया नाहीत गोकुळातल्या, या दान वेद श्रुतीच्या, वेदगर्भीच्या श्रुती,
या गोकुळातल्या स्त्रिया म्हणजे सामान्य स्त्रिया नव्हत्या, या वेद गर्भीच्या श्रुती होत्या. श्रुती रूपे त्यांची तृप्ती झाली नाही म्हणून त्या गोपिकांचं रूप घेऊन या ठिकाणी आल्या. काही सासा बनल्या, काही सुना बनल्या आणि काही लेकी बनल्या. कोणी सुना कोणी लेकी, कोणी स्वातंत्र्य, कोणी लेकी स्वातंत्र्य, कोणी लेकी स्वातंत्र्य. कोणी साथी, कोणी लेकी स्वातंत्र्य, कोणी लेकी स्वातंत्र्य, कोणी कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एक स्वतंत्र. जे सासवा होत्या त्या स्वतंत्र होत्या. सासवा म्हणजे ज्ञानरूपी श्रुती, लेकी म्हणजे कर्मरूपी श्रुती आणि सुना ह्या भक्तिरूपी श्रुती. या रूपाने ह्या आल्या. आता या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं मन या संसारात आसक्त झालं, दह्या दुधामध्ये आसक्त झालं. भगवंताचं नाव आहे हरी. भगवान म्हणता मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचं सर्व हरण करतो. पहिले त्याचं चित्त हरण करतो. आपलं चित्त जिथे जिथे गुंतलेलं आहे ना त्या वस्तूचं भगवंत हरण करतो. म्हणजे हा भक्त इकडून बिनफिकर होईल आणि माझ्याकडे चित्त लावेल. आणि माझ्याकडे यानं चित्त लावलं, मला चित्त दिलं म्हणजे याला खरा परमानंदाची प्राप्ती होईल. आपण जातो ना महाराज कथा कीर्तनाला किंवा सप्त्याला तीर्थाला, आपण ध्यान जातो पण आपलं चित्त सर्व घरीच असतं. काय करत असेल, घरी काय चाललं असेल, अनेक संकल्प विकल्प घरातले येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला भक्तीचा खरा आनंद मिळत नाही. भगवंत याच्यावरती कृपा करतो. तुकोबारायांना खट्याळ बायको भेटली. लोकांनी म्हटलं की तुकोबाराय तुम्हाला अशी अवदसा बायको भेटली, एकही शब्द चांगली बोलत नाही. ज्या देवाची तुम्ही भक्ती करतात त्याला काळाशिवाय बोलत नाही. काय तुमचं नशीब? म्हणी हे माझ्यावर देवाची कृपा आहे. ती जर चांगली गुणगुणू बोलणारी असती तर मी देवाची भक्ती केली नसती, जवळ तिच्या जवळ बसलो असतो. हा, जी चांगली सुगरण बायको, सुंदर बायको, ती चांगली प्रेम देणारी असली, माणसं भक्ती इथे कीर्तनाला येता का? माझा एक मित्र कीर्तनकार होता महाराज, त्याचं लग्न झालं, चांगली बायको भेटली. मग ते लग्न झाल्यानंतर त्याला जर म्हटलं का हो तुम्ही आमच्या गावात सप्त्याला काही आलेच नाही, काही दिसता नाही, कधी मध्ये कीर्तनाला जाता. म्हणे काय करा म्हणे महाराज, लग्न झालं बाई जाऊ देतच नाही. बाई जाऊ देत नाही काय, तुझं जाण्याची मन नाही होत ना, इच्छा होत नाही ना. आणि म्हणून भगवंत कृपा करतात आणि त्यांचं चित्त आकर्षित करतात. त्यांनी अवलोकन केलं की ह्या गोपींचं चित्त कुठे आहे. यांचं चित्त आहे सर्व त्या दह्या दुधामध्ये आहे, ताकामध्ये आहे, लोण्यामध्ये आहे. आणि म्हणून भगवंतानं आता त्यांचं चित्त आकर्षित करण्यासाठी काय केलं, चोरी करायला सुरुवात केली. चोरी तर करायची, पण चोरी करत असताना त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अशा काही खोड्या करायच्या की त्यांना आठवण राहायला पाहिजे. एक म्हातारा तुमच्यासारखा झोपलेला होता महाराज अंगणामध्ये, दारी खाट टाकून. तो भगवंतानं रात्री त्याच्या घरी चोरी केली तर केली, दही दूध तर खाल्लं, सोबत्यांना खाऊ घातलं आणि ताकाचा डेरा आणला आणि त्या म्हाताऱ्याच्या तोंडावर फोडला. एक गाराणी करायला आणि म्हणे ए यशोदे, कृष्णाला सांगावे आम्ही गोकुळात राहावं का जावं. म्हणे काय केलं बाई माझ्या कृष्णानं. म्हणे तुझ्या कृष्णानं काय केलं सांगू. अगं त्यानं दही दूध लोणी तर खाल्लंच खाल्लं, काही सांडूनही टाकलं आणि माझ्या सुनेजवळ गेला. सोनेच्या तोंडाला लोणी लावलं, त्याचं चुंबन घेते, गळ्यात हात टाकतो आणि तिला म्हणतो का ग माझ्या बरोबर चालशील का. आता माझी सून माझ्या घरात घुसतो, सुनेला म्हणतो माझ्या बरोबर चाल म्हणून. हे योग्य आहे का? नाही. दुसरी आली धावत, याने गवाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालत. हात बाई सोडता सुटे ना, कोटवर सोसू दिया ना. यशोदे बाळ
कोटवर सोसू धिंगाणा. काय धिंगाणा सोचू, ते घरी पोहोचत नाही तोपर्यंत तिसरी आली. यशोदे म्हणे काय झालं? म्हणे तुझ्या कृष्णाच्या खोळा सांगते. म्हणे काय सांगता बाई तुम्ही, माझं मन उगवून गेलं तुमच्या खोळ्या ऐकून ऐकून. ग तुम्ही 6 12 घरच्या 12, माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. बाळ सगुन गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाने गे, अंगणी खेळे गे, बाळ दिसते सगुण. गोकुळच्या नारे माझ्या मुलांना बळजबरी आग घेता. म्हणे आग घेतली, तू फक्त मला पुढून पाहिलं, माझ्या मागे पाहिलंच नाही. आता ती बाई अशी आकाराला होती, महाराज उंचत होती पण आकाराला जाडी होती. आणि तिचा नवरा होता बारीक आणि ठेंगणा होता. आणि तिच्या वेणीला त्या नवऱ्याची दाढी बांधलेली होती. कारण त्या बाईनं आव्हान केलं होतं, अरे कृष्णा तू या बंदीच्या घरात येऊन पाय, मग तुला सांगते मी. भगवान म्हणाले पेंड्याचा घर नंबर पहा. भगवान गेले, रात्री चोरी केली. आणि त्या काळातही डबल पलंग होते बरोबर. आता डबल पलंग असं नाही, त्या काळातही डबल पलंग होते. आणि एका पलंगावरती नवरा बायको झोपायचे. हे सकाळी सकाळी रात्री झोपलेले होते. या बाबांनी चोरी तर केली, त्या बाईच्या वेणीची याच्या दाढीची गाठ मारली. आणि ते सकाळी उठायला, पहिल्या काळात बायका पहिले उठत होत्या. आता कसं आहे, पहिल्या काळात बायका अगोदर उठत होत्या. ती जशी उठली तशी याच्या दाढीला कण लागली. ते म्हणते मस्त खावणी मातली धांगडी करते ओढाओढी. चांगलं चांगलं खाते, मातली माझी दाढी ओढते आहे. अगं आता सकाळ उजाळायला आली, दिवस निघायला आला. हे काय म्हणे माझी वेणी तुम्ही ओढताय. ते म्हणते माझी दाढी ओढताना, ही म्हणते माझी वेणी ओढते. भगवंताना अशी गाठ मारली. म्हणे काय झालं? म्हणे गाठ मारेल आहे, काय करा? दिव्याजवळ गेल्या, पेटवायला सोडायला गेल्या तर सुटेना, पेटवायला गेल्या तर पेटेना. म्हणे आता पावशी पहा. पावशी पाहिली, काटायला गेले तर काटेना. मग काय करा आता? हे गाठ ज्यानं मारली त्याच्याचकडे जावी. कारण ब्राह्मणानं गाठ मारलेली 4-4, 5-5 वर्ष सुटत नाही महाराज, पोटाच्या वाऱ्या केल्याशिवाय. तर देवानं गाठ मारलेली कशी सहज सुटेल? गाठ सुटेना. मग ती पुढे चालली आणि तिच्या मागे ते म्हातार आणि पोरं हुरियो 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 करत चालले. आणि हे जाऊन काय म्हणते, ती सरी आली आणि जाऊनी यान गबाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, गोहीची गाठ घालोनी. गाठ बाई कोणाशी सुटेना, कोटवर सोसू धिंगाणा. अनेक प्रकारच्या खोड्या भगवंतानं केल्या. शेवटी घरी सुद्धा खोडी केली. घरातही राग. एका दिवशी राड करून टाकले. यशोदेला खात्री पटली की आपला मुलगा खरंच खोड्या करतो
आता याला शिक्षा द्यायलाच पाहिजे. म्हणून यशोदेनं आता त्याच्यासाठी शिक्षा काय, तर त्या काळामध्ये जंगलामध्ये जायचं, गाय वासरं चारायचे. भगवंत यशोदा मातेनं भगवंताला सांगितलं की कृष्णा आता तुझे लाड भरपूर झाले आणि खरंच जोपर्यंत मुलगा लहान राहतो ना, 5 वर्षाचा राहतो तोपर्यंत त्या मुलाचे लाड आपण करावे, पण 5 वर्षाचा झाल्यानंतर त्याला योग्य शिक्षण द्यावं. जर आपण बालपणामध्ये शिक्षण नाही दिलं तर मग आपल्याला शेवटी दुःख प्राप्त होतं, रडल्याशिवाय काही गती नाही. आणि म्हणून यशोदेनं त्याला शिक्षा देण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी वनात पाठवायचं. मस्त त्याला पितांबर नेसवलं, घोंगडी दिली कांद्यावरती, एक काठी दिली आणि शेला दिला, एक बासरी दिली आणि मुलांना सांगितलं बाळांनो जवळीच खेळा, दूर जाऊ नका, माझ्या कानाकडे लक्ष ठेवा. त्या भगवंतानं गाय राखत असताना कागासूर बकासुराचा वध केला. त्या भगवंतानं गाय राखत असताना ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला आणि अनेक लीला केल्या, अनेक प्रकारचे खेळ खेळले. चेंडूफळीचा खेळ खेळला, हुतुतू खेळला, खो खो खेळला. आणि असे खेळ खेळत असताना मित्र म्हणायचे की काना आता वेळ झाली, आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या, आता वेळ झाली शिदोऱ्या आणा. खाली भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. आता वेळ झाली, दुपारची भूक लागली, म्हणून सर्वांनी आपल्या शिदोऱ्या आणल्या. भगवंतानं सर्वांच्या शिदोऱ्या आपल्या शिदोरीमध्ये कालवल्या आणि शिदोऱ्या कालवून सर्वांना सांगितलं जे लहान लहान आहे ते माझ्या जवळ जवळ उभे राहा, जे मोठे आहे ते त्यांच्या पाठीमागे राहा. कमळाच्या फुलासारखा आकार केला. सर्वांच्या मध्ये भगवंत उभे राहिले. डाव्या पायावरती उजवा पाय ठेवलेला आहे, कमरेला शेला गुंडाळलेला आहे, त्याच्यामध्ये बासरी खोसलेली आहे आणि डाव्या हातावरती शिदोरी घेऊन सर्वांना वाटलं आणि सांगितलं विभ्रद्वेन जठोरपट शृंग वेत्रेचे कच्चे. आणि याप्रमाणे सर्वांना शिदोऱ्या दिल्या आणि सांगितलं वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता भुकाचे. उदर भरणे नव्हे जाणिजे अन्न कर्म, जीवन करणे नव्हे उदर भरणे नव्हे जाणिजे अन्न कर्म. घ्या पुंडलिका सर्व बसले ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर करविली तशी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे. माझ्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नव्हे अंगे बहुतेकती. झालेली सेवा भगवान रामेश्वराच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी, भागवत भगवंताच्या चरणी, आमचे गुणवंत कलाकार या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम करतो. या ठिकाणी आपल्या गावातील जे कार्यकर्ते आहे त्यांनी अगदी उत्कृष्ट रीतीने नियोजन करून या कार्यक्रमाचं नियोजन केलं. कार्यक्रम संपन्न झाला. भगवंताने कृपा केली. अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या महाराज. 2-3 दिवस पाणी पडण्याची शक्यता होती. आजूबाजूला पडला, वारा उधाण आला, पण भगवंतानं आपल्याला कुठलाच काही त्रास दिला नाही. आपलं कार्य अगदी निर्विघ्नपणानं पार पडलं. या गावकऱ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. त्यांचे प्रतिनिधी जे आहे प्रकाशराव असतील, आपले बबनदादा असतील, बाकीची पर्वतराव असतील, बाकीची जी मंडळी आहे सर्जेराव वगैरे, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. या मंडळींनी मला चांगली साथ दिली म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो. आता चाल करायची का पहिले मान सत्कार करायचा? नाही नाही, कंठी धरला तर म्हणावं लागेल. कंठी धरला कृष्ण मनी अवघा ज्ञानी प्रकाश. ब्रह्मा
तुम्ही भारे दोहे करे मुखा पकरो तिच्या धारा धारे तुका मने आधी तुका तुम्ही भारे दोहे एक लावणी ना कम झाली पटके बस थोडा जय विठ्ठल काढून द्या